29 तारीख ही जन्मतारीख आहे. हां. तर त्या दिवशी ह्या येणाऱ्या दिवाळीला त्यांनी कशी पूजा करायला हवी? लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, धनसंपत्ती आणखी द्विगुणित करण्याकरता त्यांनी काय करायला पाहिजे? 3 गोष्टी त्यांनी करणं फार गरजेचं आहे. हं, हं. त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडण्याची शक्यता जास्ती होऊ शकते. हं. की लक्ष्मीची पूजा तर करायचीच आहे, पण त्यावेळेला करताना की पांढरे कपडे त्या दिवशी घालावेत. अच्छा. पांढरे कपडे घालून देवीची पूजा करायला हं, बसायचं हं. आहे. पूजा करताना देवीच्या समोर बसून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा असा मंत्रजप हं, त्यावेळेला हं, हं. करायचा आहे. आणि ते करताना 108 तुळशीची पानं देवीला व्हायची आहे. हां, हां. आणि देवीला सुगंधी फुलं हं, जी हं. जाई-जुई किंवा मोगरा देवीला हं. व्हायचं आहे आणि पांढरं कमळ जर देवीला वाहता आलं, तर ते व्हायचं आहे. हं. आणि बताशेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. हं. अच्छा. आणि त्यावेळेला आपल्याकडनं धनसंपत्ती जी काय आहे ती देवीसमोर ठेवायची आहे. हं. तिची पूजा करायची आहे आणि ही अशी द्विगुणित होत राहो म्हणून देवाला प्रार्थना करायची आहे आणि देवीचे आशीर्वाद घ्यायचे आहे.